नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही असं अनुभवलं आहे का? काही लोकांशी पहिल्याच भेटीत संवाद जुळतो, विचार जुळतात आणि नातं आपोआप खोल जातं. जणू काही आधीच ओळख असल्यासारखं वाटतं. आज आपण अशाच एका रहस्यमय जोडीत डोकावणार आहोत, जिथे भावना शब्दांशिवाय समजतात आणि मैत्री हळूहळू प्रेमात बदलते. आज आपण जाणून घेणार आहोत तुळ आणि कुंभ राशीचे ते अनोखे नाते, जे फक्त आकर्षणावर नाही, तर समज, विश्वास आणि मानसिक जुळवणीवर उभं आहे. जर तुमचं नाव आर किंवा एस अक्षराने सुरू होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुम्हाला तुमच्या नात्याचं अनेक सांगितलेलं सत्य सापडू शकतं. मित्रांनो, आयुष्याचं एक मोठं सत्य आहे, जितकं शांत मनाने तुम्ही विचार करता, तितकीच स्पष्ट दिशा तुमच्यासमोर उघडत जाते. भावनांमध्ये वाहून जाता रणनीती आणि समजूतदारपणाने पुढे जाणे, हाच खरा विजय आहे. मित्रांनो, अनेक लोकांनी वारंवार आग्रह केला होता की राशींमधील आपसी नातेसंबंध, मैत्री आणि परस्पर जुळवणीवर सखोल चर्चा व्हावी. म्हणूनच आज आपण एक असा संयोग घेऊन आलो आहोत, जो साधा नसून अत्यंत रंजक आणि रहस्यांनी भरलेला आहे. आज आपण बोलणार आहोत आर अक्षर म्हणजेच तुळ राशी आणि एस अक्षर म्हणजेच कुंभ राशी यांच्या नातेसंबंधांबद्दल. हो मित्रांनो, जर तुमचं नाव आर किंवा एस अक्षराने सुरू होत असेल, तर मी ठामपणे सांगतो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. कारण या दोन्ही राशी फक्त वायू तत्वच सामायिक करत नाही, तर त्यांच्यामध्ये एक वेगळीच मानसिक लहर आणि खोल समज दिसून येते. वायू तत्व म्हणजे हवा, जिला बांधून ठेवता येत नाही, जी कायम गतिमान असते, चंचलही असते आणि कल्पनाशीलही. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, सौंदर्य, कला, प्रेम आणि आकर्षणाचा ग्रह. तर कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, शिस्त, वास्तव आणि दूरदृष्टीचा कारक. दोन विरुद्ध ऊर्जांचा संगम असला तरी जेव्हा या एकत्र येतात, तेव्हा आयुष्यात एक विलक्षण ताळमेळ निर्माण होतो. आता सर्वप्रथम समजून घेऊया की या राशी स्वतः कशा असतात. तुळ राशीचे लोक कसे विचार करतात, त्यांच्या भावना कशा असतात आणि आयुष्य पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असतो. तसेच दुसरीकडे कुंभ राशीच्या लोकांचं वागणे, त्यांची विचारसरणी, तत्त्वे आणि सामाजिक दृष्टिकोन कसा घडतो, हेही आपण पाहणार आहोत. यानंतर आपण जाणून घेऊया दोघांमधील मैत्री कशी असते. जर हे दोघं एखाद्या कामासाठी एकत्र आले, तर त्या नात्याचा रंग कसा असतो. हे नातं टिकाऊ ठरतं का, की काळानुसार सैल पडतं. यानंतर प्रेमसंबंधांवर चर्चा करू. तुळ आणि कुंभ जर प्रेमसंबंधात असतील, तर भावना, अपेक्षा आणि परस्पर समज कशी असते. पुढे विवाहाच्या शक्यताही पाहू. जर हे लग्न करतात, तर घर, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि सामंजस्य कसं राहतं. या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू आणि सखोलपणे समजून घेऊ. फक्त मन मोकळं ठेवा आणि काही मिनिट सोबत चला. मला खात्री आहे की आजची चर्चा तुम्हाला अत्यंत रंजक वाटेल, कारण या संयोगामागची रहस्यं अनेक ठिकाणी नक्कीच चकित करणारी आहेत. तर चला, या प्रवासाची सुरुवात करूया आणि एक थर उलगडत जाऊया. पण व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कॉमेंट बॉक्समध्ये मनापासून नक्की लिहा, जय शनिदेव, जय शनी महाराज, आणि व्हिडिओला एक लाईक देऊन त्याला हायप नक्की द्या. मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुळ राशीबद्दल बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मनापासून समजून घ्या. प्रत्येक राशीची स्वतःची एक ऊर्जा असते, स्वतःचा एक स्वभाव असतो. तुळ ही त्या लोकांची राशी आहे, ज्यांना निसर्गाने आकर्षण आणि संतुलनाची शक्ती दिली आहे. ज्योतिषशास्त्रात तुळ ही वायू तत्वाची राशी आहे. हवेसारखी, कधी स्थिर राहणारी, कधी एका ठिकाणी अडकून बसणारी. त्यांच्या मनात विचार सतत चालू असतात. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे, ज्यांना दैत्य गुरु असेही म्हटलं जातं. असा गुरु, ज्यांच्याकडे कधीकधी देवगुरूकडेही नसलेलं गूढ आणि सखोल ज्ञान असते. शुक्र हे सौंदर्याचे देवता आहेत, कलेचे स्वामी आहेत, रस, प्रेम, रोमांस, विलासिता आणि ब्रँडेड जीवनशैलीचे कारक आहेत. याच कारणामुळे तुळ राशीच्या लोकांमध्ये एक नैसर्गिक ग्रेस दिसून येतो. हे लोक स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणारे असतात.
लूक असो, पेहराव असो किंवा एकूणच उपस्थिती, हे गर्दीत उभे राहिले तरी आपोआप लक्ष वेधून घेतात. पण गोष्ट इथेच संपत नाही. तुळ राशीच्या लोकांच्या मनात खूप चढउतार असतात. आज काही ठरवलं तर उद्या विचार बदलू शकतो. काम सुरू केलं आणि मध्येच मन डळमळलं तर ते पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही. यांचं हृदय खेळकर आणि रोमंटिक असते. राशीचक्रातील 7वे स्थान हे जोडीदार, प्रेम, नातेसंबंध, आकर्षण आणि प्रेमाचं कारक मानले जाते. म्हणूनच 12 राशींमध्ये सर्वात जास्त रोमंटिक ऊर्जा तुळ राशीमध्ये मानली जाते आणि त्यानंतर सिंह राशी येते. तुळ राशीचे जातक आयुष्य जगायला जाणतात. वर्तमान क्षणात जगणे, आनंद घेणे, फिरणे, फॅशन सेन्स, कला, संगीत, नृत्य आणि निसर्ग हे सगळं त्यांना खूपच आकर्षित करते. त्यांना सामान्य गोष्टी आवडत नाहीत. त्यांची निवड नेहमीच रिफाइंड, क्लासी, युनिक आणि वेगळी असते. अनेकदा असं होतं की जी गोष्ट त्यांना आवडते तीच इतरांनाही आवडू लागते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते, आवाजात मृदुता असते आणि बोलण्याची शैली कोणालाही आपल्याकडे खेचून घेणारी असते. आता बोलूया कुंभ राशीबद्दल. ही अशी एक राशी आहे जिच्याबद्दल जितके जाणून घ्याल तितके कमीच वाटते. कुंभ राशीची ऊर्जा खूपच वेगळी असते. ही राशी सर्जनशील लोकांची, संशोधकांची आणि विचारवंतांची मानली जाते. कुंभ राशीच्या लोकांच्या डोक्यात नवीन कल्पना, नवीन विचार आणि नवीन प्रयोग सतत सुरू असतात. या राशीचा स्वामी शनी आहे, तोच शनी ज्यांना कर्माचा देव मानले जाते. म्हणूनच कुंभ राशीला कर्म, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट बोलण्याची राशी म्हटले जाते. जे मनात आहे तेच ओठांवर आणि जे ओठांवर आहे तेच त्यांच्या कर्मातून स्पष्टपणे दिसून येते. इथे फसवणूक, चलाखी किंवा दुहेरी वागणूक चालत नाही. जे काही करायचं आहे ते स्पष्टपणे आणि उघडपणे करावे लागते. खरं सांगायचं तर मला वैयक्तिकरित्या कुंभ राशी फारच रंजक वाटते, कारण त्यांच्या स्वभावात निष्ठा असते, बांधिलकी असते आणि विचारांमध्ये प्रगल्भता असते. कुंभ राशीच्या लोकांसोबत जर नातं असेल, मग ते मैत्रीचं असो किंवा भागीदारीचं, ते मनापासून निभावतात. कुंभ ही वायू तत्वाची राशी असल्यामुळे त्यांचे विचार मोकळे, स्वतंत्र आणि हवेसारखे असतात. पण जर कुणी त्यांना दुखावलं, त्यांचा विश्वासघात केला, तर ते परत लढण्यापेक्षा स्वतःला दूर ठेवणे पसंत करतात. एकदा का त्यांनी अंतर निर्माण केलं तर पुन्हा जवळ येणे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. ते स्पष्ट सीमारेषा आखून टाकतात. कुंभ राशीचे लोक बहुगुणी असतात. ते कोणत्याही विषयाला फक्त वरवर स्पर्श करत नाहीत, तर त्याच्या खोलात जातात. ते समजून घेतात, शिकतात आणि मनापासून मेहनत करतात. त्यांची स्वप्न केवळ स्वप्न नसतात, तर मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलेली उद्दिष्टे असतात. ती पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने कर्म करत राहतात. चातुर्य, समजूतदारपणा आणि रणनीती या तिन्ही बाबतीत ते पुढे असतात, कारण शनीचा प्रभाव त्यांना व्यवहार्य आणि विचारपूर्वक बनवतो. याच कारणामुळे कुंभ राशीचे लोक अनेकदा गर्दीत वेगळेच उठून दिसतात, त्यांची विचारसरणी, वागणूक आणि कर्मनिष्ठा. आता आपण त्या सर्वात रंजक भागाकडे वळूया, या दोन्ही राशींचे परस्पर नाते कसे असते. तुळ आणि कुंभ यांच्यातील बॉन्डिंग प्रत्यक्षात कशी घडते. सर्वप्रथम हे समजून घ्या की तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि शनी यांना अत्यंत मित्र ग्रह मानले जातात. म्हणजेच त्यांच्या ग्रहऊर्जा एकमेकांना समजून घेतात आणि सन्मान देतात. त्यामुळे जेव्हा ग्रहच एकमेकांचे मित्र असतात, तेव्हा राशींमधील मैत्री आपोआपच मजबूत होते. याच कारणामुळे तुळ आणि कुंभ यांची मैत्री खूप खोल, पारदर्शक आणि विश्वासावर आधारित असते. या नात्यात गैरसमज कमी आणि सखोल संवाद जास्त असतो. जसे आपण याआधी सिंह आणि वृश्चिक यांच्या बॉन्डिंगबद्दल चर्चा केली होती, तसंच काही राशींमध्ये नैसर्गिक जुळवणी असते. उदाहरणार्थ मकर आणि कन्या, मिथुन आणि तुळ, मिथुन आणि कुंभ हे जोड खूप चांगले मानले जातात. हे तुम्ही स्वतःही निरीक्षण करून पाहू शकता. शाळेत, कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये काही लोकांशी अचानक एक जिव्हाळ्याचा बॉन्ड तयार होतो,
तर काहींशी कितीही प्रयत्न केला तरी केमिस्ट्री जुळतच नाही. तसाच हा नैसर्गिक कनेक्शन तुळ आणि कुंभ यांच्यात सहजपणे तयार होतो. तुळ राशीचे लोक खुले स्वभावाचे असतात. त्यांना गोष्टी शेअर करायला आवडतात. तर कुंभ राशीचे लोक विश्वासाचे महत्त्व ओळखतात. म्हणूनच जेव्हा हे दोघं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात लवकरच एक कम्फर्ट झोन तयार होतो. एकमेकांसमोर काहीही लपवावे लागत नाही. अतिशय खोल आणि प्रामाणिक संवाद सुरू होतो. जर आपण पाहिलं की कुंभ राशीची मेष किंवा सिंह राशीसोबत बॉन्डिंग का अवघड ठरते, तर त्याचं मुख्य कारण असते स्वभावातील ताणतणाव. कुंभ लोक स्वतंत्र विचारांचे असतात आणि कोणाचं वर्चस्व सहन करत नाहीत. पण तुळ राशीसोबत एक सुंदर समतोल निर्माण होतो. दोघेही वायू तत्वाचे असल्यामुळे विचार, दृष्टिकोन आणि मतं अनेकदा जुळून येतात. म्हणूनच तुळ आणि कुंभ यांची मैत्री केवळ फ्रेंडशिप न राहता एकमेकांना समजून घेणाऱ्या पार्टनरशिपसारखी होते. आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्याबद्दल सर्वाधिक कुतूहल असते. तुळ आणि कुंभ यांचं प्रेम कसे असते? त्यांचा प्रेमसंबंध नेमका कसा चालतो? तुम्हाला आठवत असेल, मी आधीच सांगितलं होतं की तुळ राशीचा स्वभाव अत्यंत रोमँटिक असतो. त्यांच्यात प्रेम, भावना आणि आकर्षण नैसर्गिकरित्या जास्त असते. कुंभ राशीतही रोमँटिकपणाची कमतरता नसते, पण त्याची अभिव्यक्ती वेगळी असते. कुंभ लोक स्वप्नाळू असतात, त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या असतात आणि विचारसरणी व्यापक असते. कधी कधी तुळ राशीला असं वाटू शकतं की कुंभ भावनिकदृष्ट्या थोडे संयमी किंवा राखीव आहेत. त्यामुळे थोडंसं असमाधानही निर्माण होऊ शकते. मूड स्विंग्स आणि भावनिक चढउतार हे तुळ राशीच्या स्वभावात असतात. तरीसुद्धा या सर्व गोष्टी असूनही तुळ आणि कुंभ यांचं प्रेम खूप मजबूत मानलं जातं. कारण दोघेही वायू तत्वाचे असल्यामुळे त्यांची विचारसरणी, कल्पना आणि दृष्टिकोन जुळतात. अनेकदा त्यांचं नातं मैत्रीपासून सुरू होतं आणि ही मैत्री केव्हा प्रेमात बदलते हे त्यांनाही कळत नाही. एकदा का हा बॉन्ड खोल झाला की मग दोघांनाही एकमेकांशिवाय राहणं कठीण वाटू लागतं. कारण या दोघांमध्ये संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत अत्यंत नैसर्गिक असते. शास्त्रांमध्येही शुक्र आणि शनी यांना मित्र मानलं गेलं आहे आणि हीच मैत्री त्यांच्या प्रेमसंबंधात स्पष्टपणे दिसून येते. हो, आव्हानही आहेत. कुंभ राशीचे लोक हट्टी स्वभावाचे असतात. चूक मान्य करायला त्यांना वेळ लागतो. शनीचा प्रभाव तसाच असतो. याच गोष्टीमुळे तुळ राशीला कधी कधी त्रास होऊ शकतो. आणि दुसरीकडे तुळ राशीची मूडी वृत्ती कुंभ राशीला अस्वस्थ करते. कधी अचानक राग येणं, कधी अचानक अपेक्षा वाढवणे या गोष्टी कुंभ राशीला जुळवून घ्याव्या लागतात. म्हणजेच जर हे दोघं एकमेकांशी जुळवून घेऊ शकले तर हे नातं खूपच सुंदर ठरू शकते. कारण इच्छा, आवडीनिवडी दोघांमध्येही समान असतात. प्रवासाची आवड, नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची इच्छा, कला, संगीत, क्रिएटिव्हिटी या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची क्षण जुळते. म्हणूनच अल्पकालीन दृष्टीने पाहिले तर हा बॉन्ड थोडा नाजूक वाटू शकतो. पण दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर हे नातं अतिशय विलक्षण आणि खास ठरू शकते. वेळ जसजसा पुढे जातो तसतशी त्यांची वाइब, विश्वास आणि परस्पर समज अधिकच खोल होत जाते. याच कारणामुळे तुळ आणि कुंभ यांची जोडी दीर्घकालीन कमिटमेंटसाठी अत्यंत शुभ मानली जाते. फक्त दोघांनाही हे समजून घ्यावं लागेल की कुठे तडजोड करायची आहे आणि कुठे संयम ठेवायचा आहे. तर मित्रांनो, ही होती तुळ आणि कुंभ या दोन वायू तत्व राशींची प्रेमकथा, जिथे नातं गोंधळातून नाही तर समजुतीतून घडते आणि जिथे प्रेम आधी मैत्री बनते आणि मग आयुष्यभराचा आधार ठरतो. लक्षात ठेवा, प्रत्येक नात्यात परिपूर्णता नसते, पण समज, संयम आणि थोडी तडजोड असेल तर कोणतेही नाते अद्भुत बनू शकते. आता सांगा, तुम्हाला पुढे कोणत्या दोन राशींची केमिस्ट्री जाणून घ्यायची आहे? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. ज्याची मागणी जास्त असेल तोच विषय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांच्या आयुष्यातही हे नातं अर्थपूर्ण ठरू शकते.
हर हर महादेव. लवकरच भेटू पुढच्या रहस्यमय राशी कथेसह.